महाराज, तुमचा यो मावळा देशाच्या सेवेसाठी निघालाय. तुमचा आशीर्वाद असंच पाठीशी राहू द्यात. स्मरून तुमची गाथा नमवितो रोज. आयुष्यात किती बी मोठं संकट आलं तरी त्याला धीरानं सामोरं कसं जायचं हे तुम्ही शिकवलं. समोर किती बी मोठा शत्रू असला तरी त्याला गनिमी कावा वापरून कसा नमवायचा हे तुमच्याकडनं शिकलोय महाराज. आज मी आर्मीच्या ट्रेनिंगला चाललोय. कुठल्याच कठीण प्रसंगात ढळणार नाही असा आत्मविश्वास द्या महाराज. चला बाबा, चला. येतो हा. येतो. गुरुजी येतो. नीट जा. आजा, गावाचं नाव काढ. ए सच्च्या, काय डोक्यात भुगा बिगा झाला का काय तुझ्या? अरे अजय तो अजय वन्या नोंदली नाव काढतच असतो. काय अजय? भावा, आपल्या बी शुभेच्छा आहेतच. हाय ना रे गोट्या? मग काय? चला येऊ. अच्छा, आपण सांग गेलो म्हणून. आजा, सुट्टीला आल्यावर आपल्याला जॅकेट पाहिजे. साईज माहिती ना आपला. आणि मला गॉगल त्यो फौजीवाला. चला येऊ शकरे. ओके. थांब केला का फुटू बिटू काढते की एक. मग काय फुटू तर झालाच पाहिजे. आता लगेच सोशल साईटवर टाकतो, माय फ्रेंड गोइंग आर्मी. येतो. आजा, आता माझ्या राहुल्यावर कोण लक्ष ठेवणार? अरे तू होतास म्हणून मी बिंदास्त होतो. असू दे, यशस्वी हो. बापू, तुम्ही बिनधास्त राहा. रावल्याशी मी बोलतो. हा, काय अरे आजा, माझा वाघ हा. शेवटी करून दाखवलंस ना. तुला वर्दीत पाहायची लय दिवसापासून इच्छा आहे. लवकर ती बी पुरीच होईल. पण एक लक्षात ठेव, आर्मीचं ट्रेनिंग साधं सुद्धा नसतंय. भाल्यांची वाट लागते. अरे तुझं तसं काय होणार नाही, मला खात्री आहे. ऑल द बेस्ट. वय फौजी. पण एक लक्षात ठेव, अंगावर वर्दी आली म्हणजे खांद्यावर जबाबदारी आली. फौजीच्या हातातला रायफलचा भार असतो ना, तो म्हणजे देशाचा भार असतो. आणि तो प्रत्येक फौजीला हसत हसतच उचलायला लागतो. इथून पुढे तुझा प्रत्येक श्वास देशासाठी आणि तिरंग्यासाठी. शान ना इसकी जाने पाए
चाहे चांद भले ही जाय. वय फौजी. आता इथून पुढे तुझं जग वेगळं. तुझा प्रत्येक श्वास देशासाठी समर्पित. हा रस्ता माघारी फिरण्यासाठी नसतोय. छातीमध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत लढणं हे आपलं ब्रीद आणि हाच आपला धर्म. वय फौजी. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ना या देशासाठी प्राणपणाला लावीन. मग मरण आलं तरी 72 मागं फिरणार नाही. आणि यो शब्द आहे माझा. आता एक करायचं, ही माती आहे ना, जायच्या आधी कपाळ लावायची. अरे खूप शूर वीरांचं रक्त सांडलं या मातीत. मग आता घे शिवाजी राजांचं नाव आणि टाक पाऊल पुढं. फौजी, अजिंक्य फौजी. ए दात काय दाखवतेस? खरंच कापलं म्हणून घातला. हे माग का बांधलंस? आता मी कुठं बसू? कुठं बसू म्हणजे? पुढे बस. चले, मी नसते बसत पुढं. होय, मी ये चालत. आजा, तू म्हणलास ते बरोबर आहे. एखाद्याला समजून घेणं लय अवघड असते. आता तुझ्या मनाची अवस्था काय झाली असेल याची कल्पना बी करवत नाही.